उन्होंने, और ये गेंद गई थी गली में, और कहते हैं गली में किसी लड़की का दिल चुराना और मैदान पर गली से एक रन चुराना काफ़ी मुश्किल काम होता है, लेकिन यहाँ पर उसको आसान बनाते हुए एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में खाता पहुँचता हुआ 3 रन। सचिन खरत 2 रन बनाकर, और जय उनका भी खाता खुलना बाकी है। तो ये मुकाबला यहाँ पर चल रहा है दोस्तों, वीर मराठा पेन जो है वर्सेस मेडिटेक स्पोर्ट्स। और यहां पर ये देखिए शॉर्ट कवर में चूक हुई उनसे गेंद को, टप्पे को समझने में, और इसी बीच मौका था दूसरे रन का, रन आउट के साथ में पहले विकेट का पतन, और बैटर चलेंगे अपने वतन पवेलियन की ओर। ये काफ़ी रिस्की रन था, और यहाँ पर अगर हम कहेंगे कि ये सुसाइडल अटेम्प्ट भी था, 2 रन की यहाँ पर गुंजाइश काफ़ी कम थी, लेकिन जिस तरह से पहली गेंद पर जो मिसफील्ड हुआ था, और अमूमन इसका फ़ायदा बैटिंग टीम को होता है, लेकिन यहाँ पर हमने देखा कि इसका फ़ायदा होता हुआ फील्डिंग टीम को। तो आज हमारे साथ काफ़ी सुप्रसिद्ध लोग हैं, और कमेंट्री की दुनिया में हमारे काका मात्रे जी हैं, मैन फ्रॉम अलीबाग, और हमारे युवा डायनामिक रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के दीपक पाटिल जी, मैन फ्रॉम पलसपे, और मेरे गुरुवर आदरणीय श्री कांचन पालकर दादा, जिन्होंने मुझे यहाँ पर मौका दिया इस रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन में। और अमोल काले जी हैं, हमारे युवा साथी हैं, सुनील पाटिल जी मुरबी, ईशु कोहली जी हैं गवान गांव के, और दीपक पाटिल जी हमारे साथी हैं YouTube 24 लाइव इवेंट्स, संदेश पाटिल जी, ये तो हर जगह आपको दिखेंगे पूरे रायगढ़ के मैदान में। बहरहाल अगली गेंद के लिए, और ये गेंद को लॉफ्ट कर दिया हवा में, फील्डर उसके नीचे, और गेंद सीमा रेखा पार, गेंद जाते हुए लॉन्ग ऑन के रीच में। इट्स हाई एंड हैंडसम षटका 6 रनों के लिए, कमाल का सिक्सर यहाँ पर लगाते हुए, और ये बैट के नीचे मिली थी गेंद, उसका पूरी तरीके से फ़ायदा उठाते हुए लॉफ्ट कर दिया, और 6 रन हासिल करते हुए इसी 6 रन के साथ हेमंत का आगाज़ यहाँ पर होता हुआ पहली गेंद पर 6 रन के साथ। और पहली गेंद पर ये आगाज़ करते हुए जिस तरह से सूर्य कुमार यादव ने पहली गेंद पर छक्का मारकर स्टार्ट किया था अपने करियर को, उसी लेवल के ये बैटर, और यहाँ पर शॉर्ट पॉइंट पर बेहतरीन फील्डिंग, कमाल की फील्डिंग थी, और ये गेंद टप्पा गिरने के बाद असीमित मैदान पर कहीं भी जा सकती थी, लेकिन बेहतरीन तरीके से जंप किया, जिस तरह से गांव में भैंस पानी में जाती है एकदम प्यार के साथ में, उसी तरह गोता लगाते हुए अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग। हाफ वॉली पे कभी भी गेंद को गैदर करना काफ़ी मुश्किल होता है, और बेहतरीन फील्डिंग करते हुए अपनी टीम के लिए बेशकीमती रन बचाते हुए स्कोर पहुंचा हुआ 10। और ये फुल टॉस गेंद थी, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, लेकिन एक रन यहाँ पर आसानी के साथ मुकम्मल करते हुए लॉन्ग ऑन के रीजन में एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में। पहला ओवर समाप्त, पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर पहुंचता हुआ 11 रन के स्कोर पर। दोस्तों एक बार फिर से हम आप सभी का स्वागत करते हैं स्वर्गीय जूली तेजस महात्रे बहन स्मरणार्थ जय हनुमान दापोली एवं जय हनुमान बोरले पुरस्कृत किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 24 में, जो कि 7 दिसंबर से 17 दिसंबर तक राजीव गांधी के बहुत ही खूबसूरत मैदान पर यहाँ पर खेला जा रहा है। और ख़ास करके अगर हम बात करेंगे हमारे युवा नेतृत्व की बात करेंगे, तो तेजस महात्रे जी, उनके माध्यम से यहाँ पर यह बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट का आगाज हर साल किया जाता है, और जिसमें कई सारे खिलाड़ियों को मौका मिलता है। 12th मैन भेज दें प्लीज, फील्डिंग टीम उनके 12th मैन भेज दें प्लीज। और यह पहली गेंद पर 2 रन हासिल करते हुए, हाफ वॉली की गेंद थी, उसको लॉफ्ट कर दिया, और गेंद जाती हुई वाइडीज लॉन्ग ऑफ के रीजन में। फील्डर वहां पर मौजूद थे, उन्होंने गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया, और तब तक मौका था 2 रन यहां पर हासिल करने का, और इसी के साथ स्कोर पहुंचा हुआ 13 रन के घर पे। तो इस मुकाबले की बात करें तो इसका टॉस का जो फैसला जिनके हक में गया था, वीर मराठा पेन जो है टॉस जीता,
फील्डिंग करने का निर्णय लिया। ब्लॉक होल्ड में डाली गई थी ये डिलीवरी, जड़ पर डाली गई थी और जड़ पर खोदते हुए एक रन यहाँ पर हासिल करते हुए मिड ऑन के रीजन में एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ एक रन के घर पे स्कोर बात करेंगे 14 रन यहाँ पर बना चुके हैं। एक विकेट का नुकसान पर सचिन घरत यहाँ पर ओपनर बैटर हैं, अच्छी बल्लेबाजी करते हुए। हेमंत उन्होंने यहाँ पर एक सिक्सर जरूर लगाया है, उम्मीदें काफ़ी उनकी टीम से उनसे हैं। ये खिलाड़ी गजब का, कमाल का खिलाड़ी। और ये देखिए गेंद को घुमा दिया, अक्रॉस द लाइन खेलते हुए वन टप्पा गेंद जाती हुई फाइनल के रीजन में दंदना था चौका। और यहाँ पर पहले से ही अपने इरादे जाहिर कर चुके थे बैटर, छोटी गेंद थी, मौका मिला था और इसी के साथ चौका जड़ते हुए यहाँ पर स्कोर पहुँचता हुआ 19 रन के घर पे। अच्छी यहाँ पर हिट यहाँ पर लगा थी, अक्रॉस द लाइन खेला था, कामयाब हुए पूरी तरह से और उसका नतीजा उनके फेवर में आता हुआ। और इसी के साथ ये अच्छी बल्लेबाजी, यहाँ पर कमाल की बल्लेबाजी, ओपनर बैटर थे और जिस तरह से उन्होंने लेंथ को पकड़ा, बल्ला का जो स्विंग था उस स्विंग का नतीजा कमाल का 4 रन हासिल करते हुए अपनी टीम के लिए। ओह अच्छी गेंद थी यहाँ पर, अच्छी गेंद, अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज की अगर हम बात करेंगे तो पहली गेंद दिशा से भटके जरूर थे लेकिन उसके बाद में दीपक यहाँ पर गेंदबाजी करते हुए और अच्छी वापसी करते हुए। और कभी कभी जब ऐसे चौके लग जाते हैं तो उसके बाद वापसी करना मुश्किल होता है, लेकिन बेहतरीन गेंदबाजी। ओह वाह, अच्छी गेंद वापस और जिस तरह की गलती जो चौके के लेंथ पर उन्होंने डाली थी और यहाँ पर उससे सीखते हुए, सबक लेते हुए, कहते हैं इंसान की सीखने की कोई उम्र नहीं होती और जिस तरह से आप अपनी गलतियों को मानकर उसमें सुधार करते हैं और अपनी आगे की स्ट्रेटेजी को इम्प्लीमेंट करते हैं, उसी तरह से यहाँ पर बेहतरीन वापसी, पहला चौका करने के बाद 2 डॉट गेंदें आती हुई अच्छी वापसी करते हुए और सही लाइन और लेंथ को पकड़ के रखा है। वाह बेहतरीन गेंद थी, ये गति में परिवर्तन किया था इस बार, 1 रन के लिए मजबूर करेंगे मिड ऑन के रीजन में बैटर को 1 रन। यहाँ पर बेहतरीन वापसी, इसी के साथ ओवर समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन 10 रन प्रति ओवर के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए मेडिटेक्स स्पोर्ट्स रायगढ़ की टीम। यहाँ पर बात करेंगे अगले गेंदबाज जिनका उदय होता हुआ तीसरे ओवर के लिए। गेंदबाज उदय, देखते हैं किस तरह से गेंदबाजी करते हैं। पहली गेंद और ये भी अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, डायरेक्ट हिट बनती तो यहाँ पर मौका मिल सकता था और शॉर्ट फाइनल के रीजन में यहाँ पर ये गेंद गई थी। फील्डर विकेट कीपर थे, उन्होंने अच्छे तरीके से गेंद को गैदर किया और ये गेंद अगर लगती तो यहाँ पर जो है एक मौका बन सकता था, लेकिन बहरहाल अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। ये मौका यहाँ उन्हें मिला और मौके का, जैसे हमारे महाराष्ट्र में खरे कर बोलते हैं कि संधि का सोना करना, तो इस तरह से इस संधि को सोना करते हुए कमाल की हिट लगाते हुए आधा दर्जन रन अपने खाते में जोड़ते हुए बेहतरीन बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी यहाँ पर करते हुए और स्कोर भी इसी सिक्सर के साथ उछलता हुआ 27 के घर पे। और आप देखेंगे कि किस तरह से एक बड़ी हिट आपके रन को किस तरह से बढ़ाती है। 6 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 27 के घर पे।
फुल टॉस गेंद यहाँ पर एक बार फिर से गेंद को उड़ा दिया, फील्डर मौजूद, कमाल की फील्डिंग यहाँ पर, बेहतरीन फील्डिंग डीप मिड विकेट के रीजन में, बाएं हाथ से हवा में उछलते हुए रजनीकांत के स्टाइल में लगभग 5 रन अपनी टीम के लिए बचाते हुए हवा में उछले, गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया, सटीक थ्रो, बेहतरीन फील्डिंग के साथ टोटल यहां पर चेक करेंगे। कमाल की फील्डिंग। तो ये लीगल डिलीवरी थी, लीगल डिलीवरी थी। तीसरी आंख हमारे, जिस तरह से भगवान शंकर जी की तीसरी आंख होती है उसी तरह से हमारे यहाँ पर तीसरी आंख यूट्यूब लाइव 24 इवेंट्स के हमारे संदेश पाटिल जी उनकी और उनके टीम के द्वारा यहाँ पर कमाल की फील्डिंग, और ऐसी फील्डिंगें जो होती हैं टीम के हौसले को काफ़ी बढ़ाती है। और यहाँ पर डीप गेंद जाते हुई डीप मिड विकेट के रीजन में दंडनाता सनसनाता सीमा रेखा पार, और यहाँ पर ये इस गेंद की बात करेंगे तो मौका अच्छा था यहाँ पर, और हमारे स्क्वायर लेग के अंपायर उनके बगल से उनके गालों को चूमती हुई गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए, और उसी के साथ बैक हिट आते हुए 6-4 गेंदे। और यहाँ पर जिस तरह से सूर्य का उदय होता है इन छक्के और चौकों के साथ उदय को पस्त करते हुए अच्छी की बल्लेबाजी, और ये जड़ में डाली गई थी गेंद, अच्छी गेंद थी ये, और सही तरीके से उसको कनेक्ट नहीं कर पाए, और जिसकी वजह से यहाँ पर अच्छी फील्डिंग, ये देखिए डीप मिड विकेट के रीजन में फील्डर मौजूद थे, उन्होंने गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया, 1 रन के लिए दोनों बैटर दौड़ पड़े थे, और इन्हीं 1 रनों के साथ स्कोर पहुंचा हुआ 3-3 33 के घर पे। और ये पिछले जो फील्डिंग की थी वो हमारे महाराष्ट्र के रणजी टीम के प्लेयर यूबीसी फ्रॉम पेन थे, अच्छी फील्डिंग, और ये कमाल की हिट यहाँ पर ऑफ कर दिया डीप लॉन्ग ऑफ के रीजन में, कमाल की हिट बैट के नीचे मिला था, 6 रन यहाँ पर हासिल करते हुए, याद दिलाते हुए दिनेश कार्तिक के उस सिक्सर की जो बांग्लादेश के साथ निधास ट्रॉफी फाइनल में आखिरी गेंद पर जब 4 रन चाहिए थे, जिस तरह की वो हिट थी उसी तरह की हिट यहाँ पर लगाते हुए कमाल की बल्लेबाजी, और इसी सिक्सर के साथ पूरा स्कोर बोर्ड तहस नहस होता हुआ स्कोर पहुंचा हुआ 39 के घर पे। पहुंच लेते थे जब और दोस्तों आपको बताना चाहते हैं कि इसी मैदान पर 22 दिसंबर से 28 दिसंबर तक स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति 64 उनके आयोजक हैं युवा रचित जितेंद्र पाटिल जी। तो एक और टूर्नामेंट यहाँ पर होता है, और कांचन जी आपको बताना चाहता हूँ कि हमारे जो तेजस मात्रे जी हैं ये और लोगों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म देते हैं, क्योंकि पहला टूर्नामेंट उनका ही होता है, पूरे मैदान की साफ सफाई हो जाती है, बाउंड्री लाइन बन जाती है, तो एक मौका देते हैं वो कि स्टार्ट कर देते हैं, बाकी लोगों को भैया ये लो अब तुम्हारे हवाले वतन साथियों अगली गेंद के लिए। गेंदबाज दीपक की पहली गेंद लॉफ्ट किया, डांसिंग डाउन शॉट, और पूरी तरह से हावी होते हुए गेंद को लॉफ्ट कर दिया 6 रनों के लिए, कमाल की सिक्सर यहाँ पर लगाते हुए। और कांचन जी बात करेंगे तो जो 2 ओवर के बाद जो स्कोर था उसके बाद तीसरे ओवर में जो रनों का तूफान आना शुरू हुआ, उस तरीके से ये उस मोमेंटम को यहाँ पर बरकरार रखते हुए, और इन सर्दियों के सीजन में आसमान से जबरदस्त गर्मी बरसती हुई, और मैदान पर पिछले 2 ओवर से रनों की गर्मी यहाँ पर
बिखरती हुई। तो इसी सिक्सर के साथ स्कोर पहुंचता हुआ 45 के घर पे 45 रन और कमाल की बल्लेबाजी करते हुए। और अगर हम बात करेंगे तो कांचन जी जिस तरीके से 2 ओवर में एक ही विकेट गिरा था और उसके बाद से दोनों बैटरों ने टाइम लिया, हर एक चीज़ को सही तरीके से समझा और उसके बाद यहाँ पर हमारे युवा साथी दीपक पाटिल जी कह रहे थे कि इस मैदान पर रन बनाना आसान होता है, लेकिन ये ऑफ स्टंप के बाहर थी, वाइड गेंद करा दी हमारे ईस्ट कोहली अंपायर ने। और 6.5-7 फुट के हैं और जब वो सिक्सर की तरफ ऊपर हाथ लगाते हैं तो ऐसा लगता है आसमान में पहुंचेंगे। और राइट में जब अपने विंग्स खोलते हैं तो ऐसा लग रहा है कि जैसे बाज अपने विंग्स खोलता है। कमाल की हिट, हाफ वॉली गेंद लॉफ्ट कर दिया, डीप 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 मिड विकेट रीजन में 6 रनों के लिए कमाल की सिक्सर। और यह बल्लेबाजी पूरी तरीके से इसमें एक विश्वास है, आत्मविश्वास है और इनके टीम की ये आस है। स्कोर पहुंचता हुआ हाफ सेंचुरी 52 रन के घरों में और लगातार यहां पर आधा दर्जन रन हासिल करते हुए कमाल की हिट यहां पर। और कांचन जी जैसा आप बता रहे हैं कि पिछली 4 गेंदों पर हेमंत भाई ने 5, 6, 11, 17 रन निकाले हैं। तो जिस तरीके से उन्होंने जो टाइम लिया था उस टाइम को यहाँ पर पूरी तरीके से सिद्ध करते हुए और अभी तक उनकी बल्लेबाजी में 2 चौके और 3 गगनचुंबी आसमान को छूते हुए सिक्सर हमने देखे हैं। कमाल की दीपक यहाँ पर बेहतरीन उनकी पूरी लाइन और लेंथ को पूरी तरह से बिगाड़ते हुए एक बार फिर से तैयार होते हुए। स्कोर हाफ सेंचुरी 52 रन। और हमारे सबसे पुराने हमारे क्रिकेट कमेंटेटर यहाँ पर हैं काका मात्रे जी, उनका आशीर्वाद, उनको देखने से एक अलग तरह की अनुभूति होती है। ऐसे काका मात्रे जी, मैन फ्रॉम अलीबाग। और ये देखिए बेहतरीन हिट यहाँ पर कमाल की कॉपी बुक स्टाइल में गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री की और इसी के साथ ये दंदनाता सनसनाता चौका सीमा रेखा पार 4 रनों के लिए कमाल की हिट। और ये जो हिट थी यहाँ पर दीपक जी, अगर आपने ये हिट देखी है तो पूरा आत्मविश्वास से भरे हुए कमाल की हिट थी। लेंथ को पकड़ा, ऑफ स्टंप पर ये डिलीवरी थी और पूरी तरीके से गेंद पर हावी होते हुए गेंद को 4 रनों के लिए भेजते हुए। और ये कमाल की वापसी, अच्छी वापसी, फुल लेंथ की डिलीवरी थी। इस बार इस गति में गेंद में जो गति थी उसको बढ़ाया था, परिवर्तन किया था, उसका फायदा यहाँ पर होते हुए अच्छी वापसी। अगर हम बात करेंगे गेंदबाज दीपक की तो 2 छक्के और चौके पड़ने के बाद भी अच्छी वापसी, लेकिन विकेट निकालना बहुत जरूरी। और यहाँ पर अच्छी गेंद थी, ये बेहतरीन गेंद जाते हुए शॉर्ट कवर के रीजन में मौका था 1 रन यहाँ पर हासिल करने का। तो इसी 1 रन के साथ स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर पहुँचता हुआ 57 के घर पे। तो कमाल की बल्लेबाजी ये दोनों बैटर उनके माध्यम से होते हुए और जिस तरीके से उन्होंने एलिवेट किया है, एक्सेलरेट किया है पिछले 2 ओवर में अपने रनों को, वो वाकई काबिले तारीफ। फुल टॉस गेंद फील्डर उसके नीचे जज किया और आसानी के साथ लॉन्ग ऑन के रीजन में ये बेहतरीन कैच पकड़ा, जज किया, अपनी ओर गेंद को आने दिया। और जिस तरह से माँ और कोई पिता होता है अपने छोटे से प्यारे से बच्चे को ऐसे हवा में उछालकर गोद में पकड़ लेता है, उसी तरह के साथ यहाँ पर काफ़ी अच्छी तरीके से आसानी के साथ, प्यार के साथ, मोहब्बत के साथ इस कैच को लपकते हुए बड़ा विकेट हासिल करते हुए कमाल की बल्लेबाजी करने के बाद सचिन घरत वापस मैदान की तरफ पहुंचते हुए और अभी तक उन्होंने 2 सिक्सर लगाए थे। तो उन्होंने 2 सिक्सर और उसके बाद 2 2D के साथ यहाँ पर अपनी पारी का यहाँ पर वापस बैक टू द पवेलियन जाते हुए कमाल की उम्दा किस्म की बल्लेबाजी यहाँ पर करते हुए और अपनी टीम को जो एक मोमेंटम चाहिए था, जो रिदम चाहिए था, उस रिदम को सेट करने के बाद वापस गए पवेलियन की ओर। स्कोर की बात करेंगे 57, 4 ओवर के बाद टोटल 57 रन। और आज हमारे साथ एक से एक हमारे साथी हैं, काका मात्रे जी हैं अलीबाग से, दीपक पाटिल जी हैं मैन फ्रॉम पलस पे, और सबसे होनहार और बैकबोन अगर हम कहें रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन के तो हमारे दीपक जी हैं। कांचन पालकर जी हैं एज यूजुअल। और कांचन जी चंडीगढ़ जाते हैं, दिल्ली जाते हैं, बड़े बड़े
टूर्नामेंट में स्कोरिंग के लिए जाते हैं। एलबीडब्ल्यू की अपील, इसी के साथ पकड़े गए, अंपायर की उंगलियां आसमान की ओर, बैटर चलेंगे पवेलियन की ओर और इसी के साथ बड़ा विकेट हासिल करते हुए अपील की थी, उस अपील को स्वीकार करते हुए यहाँ पर विकेट गिरता हुआ, एक और विकेट का पैटर्न और इसी के साथ एक और सेट, बैटर अपसेट होकर वापस पवेलियन की तरफ पहुंचते हुए। आखिरी ओवर था और आखिरी ओवर में काफ़ी उम्मीदें होती हैं उन बैटरों से जो कि काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हैं, जो सेट हो चुके हैं और यहाँ पर बेहतरीन किस्म की गेंदबाजी देखने को मिलती हुई रनों की जो बारिश हो रही थी इस ओवर में, पिछली अगर 2-3 गेंदों पर देखें तो अच्छी तरीके से कंट्रोल किया है और अच्छा विकेट यहाँ पर हासिल करते हुए, बड़ा विकेट यहाँ पर हासिल करते हुए। तो अगर हम बात करेंगे ओपनर सचिन घरत और उनके साथ वन डाउन बैटर हेमंत पवेलियन की तरफ जा चुके हैं, लेकिन कमाल की बल्लेबाजी करने के बाद हेमंत जिन्होंने 15 गेंदों का सामना किया, 34 रन बनाए और सचिन घरत 9 गेंदों पर 19 रन। तो अब यहाँ पर नए बैटर हैं, 5 गेंदों का मौका है, संजय और सुहास, ये दोनों बैटर मैदान पर पहुँच चुके हैं और देखते हैं उनसे किस तरह की बल्लेबाजी होती है। तो बहरहाल इस मुकाबले की अगर हम बात करेंगे तो जो टॉस जीता था वीर मराठा पेन जो है फील्डिंग करने का निर्णय लिया। पहले 2 ओवर काफ़ी अच्छी गेंदबाजी हुई, 10 रन प्रति ओवर के हिसाब से उन्होंने रन खर्चे किए, लेकिन उसके बाद काफ़ी ज़्यादा रन आए और बहरहाल 5वें ओवर की पहली गेंद पर एलबीडब्ल्यू के रूप में बड़ा विकेट हासिल करते हुए मेडिटेक्स स्पोर्ट्स रायगढ़ उनकी टीम के लिए अब आखिरी 5 गेंदें देखे हैं किस तरह से बल्लेबाजी करते हैं, अपने रनों के स्कोर को कहां तक पहुंचा सकते हैं। और ये फुल टॉस गेंद, व्हाट अ पुल, ब्यूटीफुल, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल गेंद सीमा रेखा पार और उसी के साथ 6 रनों का ऐलान करते हुए यहां पर इशू कोहली जी हमारे बेहतरीन अंपायर में से एक हैं और कमाल की हिट यहां पर लगाई थी। बेहतरीन हिट के साथ 6 रन हासिल करते हुए कमाल की बल्लेबाजी यहां पर। बॉल दीजिए प्लीज। फुल टॉस गेंद थी और अच्छे बैटर्स की हमेशा यही खूबी होती है, जब भी आपको ख़राब गेंदें मिलती हैं उसका भरपूर फ़ायदा उठाते हैं और यहाँ पर गेंद को सीधा भेज दिया डायरेक्ट पनवेल रेलवे स्टेशन प्लेटफॉर्म नंबर 5 पर 6 रनों के साथ और स्कोर पहुंचता हुआ टोटल 63 रन अभी तक बना चुके हैं। विकेट गिरा था जरूर, लेकिन उसके बाद में उस विकेट गिरने का जो असर होता है पूरी तरीके से बेअसर करते हुए बैटर संजय पहली गेंद पर सिक्सर के साथ आगाज करते हुए अपनी पारी का और अपनी टीम के लिए उम्मीदें यहां पर जगाते हुए। तो दोस्तों एक बार फिर से हम आप सभी का स्वागत करते हैं स्वर्गीय जुईली तेजस मात्रे बहन स्मरणार्थ श्री हनुमान दापोली, जय हनुमान दापोली, जय हनुमान बोरले पुरस्कृत किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 24 7 दिसंबर से 17 दिसंबर तक। तो ये क्रिकेट का महासंग्राम होगा। अगले गेंद यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, चूंकि पूरी तरीके से बल्ला पहले घुमा चुके थे, लेग बाई का ऐलान करते हुए हमारे अंपायर और काफ़ी तेजी के साथ स्विंग किया था बल्ले को, लेकिन सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई, पैरों पर लगी और मौका था दौड़कर 1 रन हासिल करने का और इसी 1 रन के साथ 64 रन पहुँचता हुआ ये आंकड़ा। और अगली जो काफ़ी गेंदें जो 3 गेंदें हैं उस पर मैक्सिमम रन बनाने का प्रयास करेंगे, छोटी गेंद लीडिंग एज यहां पर और इसी के साथ शॉट थर्ड मैन के रीजन में अच्छी फील्डिंग वहां पर विकेट कीपर के हाथों के ऊपर से जाते हुए 1 टप्पा गेंद को गैदर किया और उसके साथ 1 रन स्कोर में जोड़ता हुआ 65 पहुंचता हुआ ये आंकड़ा। और काफ़ी अच्छी बल्लेबाजी अगर हम ओवर के हिसाब से देखें, लेकिन जैसा दीपक जी मेरे साथी कमेंटेटर उन्होंने कहा कि यहाँ पर काफ़ी रन बनते हैं, गति में परिवर्तन किया था, फुल टॉस ऑफ स्टंप पर गेंद को घुमाया था, गेंद को ड्राइव किया और तब तक मौका था 2 रन यहां पर मुकम्मल करने का। नॉन स्ट्राइक एंड पत्रों पहुंचा, काफी तेजी के साथ दोनों बैटर दौड़कर 2 रन मुकम्मल कर चुके थे। तो बहरहाल स्कोर इसी के साथ पहुंचता हुआ 67 के घर पर पहुंचता हुआ और आखिरी गेंद इस इनिंग की अगर लीगल होती है तो। और ये फुल टॉस गेंद पहले से इंतजार कर रहे थे अक्रॉस द लाइन और इट्स अ फ्लैट 6 बैट के बीचों बीच और गेंद को भेज दिया
अगले मैदान के बीचों बीच में। गेंद मिली थी परफेक्ट स्लॉट में और भेज दिया बाजू वाले प्लॉट में सिक्सर के साथ इनिंग का समापन करते हुए। तो कांचन जी बताएंगे टोटल स्कोर। पहली इनिंग के बाद 73 रन और 74 रनों की ज़रूरत है यहाँ पर वीर मराठा जो है उनकी टीम को इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए। 5 ओवर के बाद 74 रनों की ज़रूरत। तो दोस्तों इस मुकाबले की बात करें तो इनिंग यहाँ पर पहली इनिंग समाप्त हो चुकी है। वीर मराठा पेन जो है टॉस जीता, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और इनविटेशन कार्ड भेजा मेडिटेक्स स्पोर्ट्स की टीम को। पहले आप बैटिंग करेंगे, पहले बल्लेबाजी करते हुए 73 रन बनाए और अब वीर मराठा पेन जो है उनकी टीम को जीतने के लिए 74 रनों की जरूरत है। रन बनेंगे नहीं बनेंगे, बनेंगे तो कैसे बनेंगे, आगे का आपको देखा हाल हमारे पूजनीय आदरणीय श्री काका मात्रे जी मैन फ्रॉम अलीबाग के मुखारबिंद से अगले इनिंग का लाइव प्रसारण आपके सामने। तब तक हम लेते हैं एक छोटा सा ब्रेक। थैंक यू। लोकेंद्रजी ओझा सर, ज्यांचा आवाज आपण हिंदीमधून ऐकला, पनवेलचं अतिशय मोठं नाव। या दरम्यान दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं आवश्यक आहे। वीर मराठा जोहे पेण योगेशदादा पेणकर, आपल्याला योगेशदादा पवार सरांना विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू पाठवा। तर चला 12वा खेळाडू प्लीज येणं आवश्यक आहे। तर वळणार मैदानाकडे आपण हा सामना पाहताय। वीर मराठा जोहे पेण आणि मेडिटेक्स स्पोर्ट्स रायगड। प्रथम फलंदाजी करताना 73 धावा 3 गडी बाद ही धावसंख्या धावफलकावर नोंदवली मेडिटेक्स स्पोर्ट्स रायगड संघाने। आणि वीर मराठा जोहा संघासमोरचा जर विचार आपण केला 74 धावांची गरज आहे। 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 14.80च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे ती वीर मराठा जोहे पेण या संघासमोर। तर या स्पर्धेचा मगाशी एक उल्लेख करण्यात आलं की एक मोठी क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर रचितदादा म्हात्रे यांची देखील एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 22 ते 26 तारखेला देखील माझा आवाज तुम्ही ऐकाल। त्यानंतर 19, 20, 21, 22 पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जिथे एक मोठी क्रिकेट स्पर्धा जी खासदार आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धा ही संपन्न होईल। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000। तर 4 दिवस तो देखील आवाज तुम्ही पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधून आपण ऐकू शकाल। तर वळूया आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपल्ल्या युद्धामध्ये। अमित जी केणी भगतवाडी सुकापूर यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। अमित जी केणी। रवी पाटील फलंदाज आहेत जे डावाची सुरुवात करतात आणि एका बाजूला महाराष्ट्राचे माजी रणजीपटू योगेश पवार दादा
या ठिकाणी अर्थातच योगदान देतील जे स्वतः अष्टपैलू खेळाडू आहेत. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पेण आणि त्यानंतर महाराष्ट्राचा विचार करता रणजीच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं योगदान दिले. तर पहिले षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज आहे मिलिटेक स्पोर्ट्स रायगडचा पहिले षटक यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. जे नवीन पनवेल एंडकडून गोलंदाज दिनेश उलवेकर वीर मराठा झोळपेण या संघाची यावेळी फलंदाजी तुम्ही पाहणार आहात. दरम्यान या ठिकाणी पहिला चेंडू पूल केलाय मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत चेंडूवर येतोय. दुसऱ्या प्रयत्नात कोणती चूक करण्यात झेल घेतला गेला आणि अर्थात 0 या धावसंख्येवर डकआउट म्हणून फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये रवी पाटील यांची खेळी मात्र समाप्त. साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा सुरू होतात, परंतु तुम्ही पाहता की मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेची ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये नोव्हेंबरमध्ये फारशा स्पर्धा झाल्या नाही. आणि आता जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा या आपण रायगड आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. मग त्या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आहेत, रजनी क्रिकेट स्पर्धा आहेत, ज्या रात्र क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि दिवस क्रिकेट स्पर्धा देखील पाहायला मिळतात. वळू आपण मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज अर्थातच या ठिकाणी दिनेश उलवेकर ज्यांना या ठिकाणी पहिली सफलता मिळाली. आणि जसं मी मगाशी म्हणत होतो की इंजमाम उल हक या पाकिस्तानी गोलंदाजाची आपल्याला आठवण करून दिली, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली होती. डकआउट म्हणून अर्थातच फलंदाज रवी पाटील या ठिकाणी मैदान बाद झालेत आणि नवीन फलंदाज नरेश सावंत मैदानात तिसऱ्या क्रमांक येतात. तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज हा नेहमी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये नेहमी अतिशय महत्त्वाचा खेळाडू मानला जातं. तसं पहिला चेंडूवरच फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर खेळण्याला त्याला यावं लागतं, किल्ला लढवावं लागतं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आपण जर विचार केला तर दी कर्नल ऑफ द इंडिया अर्थातच दिलीपजी वेंगसरकर हे नाव फार आपल्यासमोर येतं. अजितजी वाडेकर यांनी देखील तिसऱ्या क्रमांकावर खूप चांगलं योगदान दिले. राहुल द्रविड त्यानंतर ते देखील एक चांगले निश्चित फलंदाज ठरले. तसेच आपण विचार केला विराट कोहली यांचं देखील योगदान खूप मोठं भारतीय संघासाठी. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र ॲक्रॉस द लाईन खेळायचं होतं. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. यष्टीच्या पाठीमागे पाहायला मिळतं. 40+ ही क्रिकेट स्पर्धा जसं समर्थ कडू यांनी सांगितलं होतं की तुमचं शारीरिक योगदान जर महत्त्वाचं असेल, तुम्ही चांगलं क्रिकेट इथे शारीरिक योगदान जर देत असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट अगदी देशाच्या बाहेर जाऊन खेळू शकता. आणि त्यांनी दाखवून देखील दिलं समर्थ कडू यांनी. हेच मगाशी त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं. तर असेच हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात जे या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतात. नरेश सावंत पुन्हा एकदा खेळण्याची तयार असेल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडू आखूड टप्प्याचा जबरदस्त स्क्वेअर कट केला चेंडू हवेतून. इथे मात्र चेंडू जातोय डीप पॉईंट सीमारेषेपर्यंत येतोय. हा सुंदर फटका चौकार 4 धावा. कटचा विचार आपण जर केला तर आपल्याला नेहमी गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण होते, ज्यांनी खूप चांगले योगदान लेटकट आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून दिले. आणि भारतीय संघाने त्यांचं योगदान आपण पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्याने अशा प्रकारचे फटके मारून खूप चांगलं योगदान देण्याचा निश्चित प्रयत्न केला. धावा येत नव्हत्या आणि पहिल्या षटकाचा विचार करता खरं तर 2 क्षेत्रक्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असताना यावेळी हा पुन्हा एकदा आखूड डबे चेंडू. यावेळी लॉफ्टेड शॉट ज्याला मराठीमध्ये भिरकावलं असं म्हणतात आणि भिरकावून दिले लॉंग ऑफला आलेला एक दणदणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटका. 6 धावांचं योगदान इथे मिळतंय. नरेश सावंत यांना एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 10. जेव्हा 74 धावांची गरज आहे 14.80 च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावफलक यायला पाहिजे. दिनेश उलवेकर यांचं पहिली विकेट त्यांनी निश्चित चांगली प्राप्त केली, पण त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू षटकार. त्यामुळे निश्चित 10 धावा आता म्हणतात 4 चेंडूत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी वा जबरदस्त अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. इथे पुन्हा एकदा पाहत आहे पॉईंट आणि शॉट डीप कव्हरच्या मधून चेंडू सीमापार पाठवला. वीरेंद्र सेहवाग यांची आपल्याला आठवण करून गेली. अशा प्रकारचे फटके वीरेंद्र सेहवाग यांच्या बॅटमधून आपल्याला नेहमी पाहायला मिळायचे आणि ह्या ठिकाणी खरोखर विश्वनाथ यांची आठवण करून दिली. गुंडाप्पा विश्वनाथ त्यानंतर वीरेंद्र सेहवाग यांची देखील अप्परकटच्या मध्ये आठवण करून दिली. फलंदाज नरेश सावंत वैयक्तिक जाऊन पोहोचतो 1 षटकार आणि 2 चौकारच्या मध्ये 14 आणि एकूण धावफलकात धावा देखील येतात ते 14. याचे पहिलेच षटक. खरं तर मर्दी षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी म्हणतात की टेनिस विश्वामध्ये एका षटकात 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज, तर लेदर विश्वामध्ये 10 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला जातो. पण तुम्ही पाहिलात की क्षेत्राच्या विरोधाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी हा फलंदाज अर्थातच नरेश सावंत घेताना तुम्हाला पाहायला मिळते. जिथे
षटकातील पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पहा निश्चितच सुंदर इथे मात्र लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू इथे जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार असेल आणि येतोय हा सुंदर चौकार. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतं. म्हणजे पहिल्या षटकाच्या समांतर धावपलकावर धावा इथे पाहायला मिळाल्या. ते अर्थातच 74 धावांचा पाठलाग करता वीर मराठा जो आहे पेण या संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचते ती तब्बल थोडी पुढे 18 धावा धावपलकावर, ज्याच्यामध्ये नरेश सावंत यांचे 3 चौकार आणि 1 षटकार ज्याने लगावले आणि वैयक्तिक अर्थातच 18 धावसंख्येवरती खेळतात. षटक दिनेश उलवेकर यांचं मात्र महागडं षटक ठरलं, ज्याने 18 धावा खर्च केल्या. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येथे होतोय आणि 18 धावा धावपलकाला येणारी 4 षटकं बाकी, ज्याच्यामध्ये 56 धावांची गरज आहे. अर्थात 4 षटकामध्ये 56 धावा म्हणजे प्रति षटक 14ची गरज जी आपण पाहिली होती 14.80, थोडीशी कमी झाल्या पाहायला मिळाले. परंतु पॉवरप्लेचं दुसरे षटक इथे आपण पाहिलं ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 षटक सर्कलच्या बाहेर असतील. अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ती अर्थात स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट स्पर्धा अर्थात किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. तब्बल 8 तालुका, 8 ओपन, 8 40+ आणि त्याचबरोबर 8 पनवेल विभाग असे संघ तुम्हाला पाहता. 54 ग्रामीणचे संघ आणि या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे 8 महिला संघ. फार कमी महिलांना संधी मिळत असते या ठिकाणी. परंतु ती तेजदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केले. नवीन पनवेलमध्ये राहत असताना तेजदादांना मी अगदी इथे आपण मैदानामध्ये पाहिलं ते 14-15 वर्षाचा एक छोटासा मुलगा या ठिकाणी यायचं, आपलं शिक्षण पूर्ण केलं, पोलीस खात्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि बघता या ठिकाणी मात्र एक निश्चितच मोठा आयोजक, कारण त्यांची स्पर्धा म्हणल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष असतं. आणि जसं मगाशी म्हणालं की तेजदादा म्हात्रे ही स्पर्धेला सुरुवात करून देतात आणि त्यानंतर अनेक क्रिकेट स्पर्धा याच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर वळी आपण नवीन षटक गोलंदाज हेमंत यावेळी दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळी बचाव रूपाने योगेश पवार या दादांनी चेंडूला खेळून काढला. चेंडू आपण पाहता तो जातोय अर्थात या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर आणि पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूर येतोय. डाकोरे फलंदाज म्हणलं की अर्थात आक्रमक फलंदाज असं म्हणतात आणि आक्रमकता ही नेहमी योगेश पवार सरांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळाले, जे माजी रणजीपट्टू आहेत. 2 धावांनी आपलं खातं उघडत आहेत. संघाची धावसंख्या 2 वाढेल. धावा येतात त्या 20. दुसरं षटक ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. पुढचा चेंडू बचाव रूपाने चेंडून काढला. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे मिळेल. जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा गोलंदाजाला तारेवरची कसरत करावी लागते, कारण दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवावा लागतो, कारण डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजाचा विचार केला त्याने 2 चेंडू आत्तापर्यंत हेमंत यांनी चांगले फेकलेत. समोर मात्र फलंदाज यावेळी मात्र नरेश सावंत आहेत. आक्रमक फलंदाज आहेत जे खेळत आहेत 18 धावसंख्येवर, ज्यामध्ये 3 चौकार 1 षटकाचा समावेश आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट आपण पाहू शकता, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ फिरोशन ऑफसाईडला त्याला लावले. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक मात्र लॉंग ऑनला असताना फायदा उचलला, बॅटच्या पट्ट्यात गेला आणि अर्थात पुलचा फटका म्हणजे चेंडूला सरळ भिरकावून दिलं. इथे मात्र लॉंग ऑनला येतोय आणखीन एक दंडणी षटका 6 धावांसाठी. 6 धावा 26 धावा धावपलकार इथे पाहायला मिळतात. खूप चांगला 27 धावा माफ करा धावपलकार इथे पाहायला मिळतात. आणि खरं तर हा तिसरा क्रमांक फलंदाज ज्याचं मी मगाशी वर्णन केलं की एक चांगला फलंदाज नेहमी आपल्याला सर्वच संघांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते, कारण पूर्णपणे भिस्त असते. बुडती नौका पहिली रन येण्यासाठी एका नाखव्याची नावड्याची गरज असते असं आपण नेहमी म्हणतात. चेंडू द्यायचं आहे तर तसा फलंदाज इथे पाहायला मिळतात, जो वैयक्तिक 2 षटकार आणि त्यांनी 3 चौकार आतापर्यंत मारले. 24 धावसंख्येवर खेळतोय आणि बघता बघता धावपलकार येतात ते 27. हेमंत याचाच हा तिसरा चेंडू होता, अकुट टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट फूट आले आणि चेंडूला मात्र फलंदाज नरेश सावंत याने चेंडूला भिरकावून दिला. लफ्टे शॉट ज्याला म्हणलं जातं, लॉंग ऑन सीमरच्या प्लेकडे येतोय एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. गोलंदाज पंचांच्या डावीकडून आहे या ठिकाणी हेमंत. आपलं 4थं चेंडू इथे फेकतात. कोणतेही या ठिकाणी क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल इथे नाही पाहायला मिळाला. लॉंग ऑन तैनात आहे, मिडविकेट देखील तैनात आहे. यावेळी मात्र हा चेंडू चांगला चेंडू निश्चित पंचांनी दर्शवला आहे, कारण चेंडूला आपण पहिल्या टप्प्यानंतर उजव्या एसटीच्या थोडासा बाहेरून चेंडू एसटीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा इथे सांगता पाहायला मिळाली.
तर जो फलंदाज नरेश सावंत आहे, ज्यांना खरं तर फुटबॉलसारखा चेंडू इथे दिसतोय, कारण नजर त्यांनी स्थिर केले. आणि जसं सचिनजी तेंडुलकर यांनी सांगितलं होतं, यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हलकंसं चेंडूला खेळला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळते. सचिनजी तेंडुलकर यांनी जसं सांगितलं होतं की तुम्ही क्रिकेट खेळताना प्रथम गोलंदाजी ॲक्शन बघा, त्याच्यानंतर तो कशाप्रकारे चेंडू फेकतो, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही त्या चेंडूचं निरीक्षण करा आणि त्यानंतर फटकेची निवड करा. हे सचिनजी तेंडुलकर जे आज क्रिकेटची महान देवता आहे, ज्यांना आता कालच आपण देखील पाहिलं होतं, अर्थात विनोदजी कांबळी जे खरं तर त्यांचे जिगरी दोस्त आणि एक चांगले क्रिकेटपटू म्हणून पाहायला मिळालेत. यावेळी मात्र एक सुंदर फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळेल. चेंडू गेलं तर अर्थातच इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धावीचं योगदान आणखीन एक इथे मिळेल. 78 निश्चितच 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. धावपलकर दुसऱ्या षटकाच्या अखेरी धावपलकर येतात त्या 29, म्हणजे येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये तब्बल 45, म्हणजे प्रति षटक 15ची गरज आहे. षटक हेमंत यांचं जरासं चांगलं षटक म्हणता येईल, महागडं निश्चित आहे, कारण या षटकामध्ये तब्बल एक षटकार आला, परंतु फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलं. 11 धावा त्यांनी या ठिकाणी दिल्या आणि एक निश्चित चांगलं षटक इथे म्हणता येईल. नरेश सावंत यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण इथे पाहिली तर 25 धावसंख्येत ते खेळत आहेत. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जी आत्तापर्यंत जर तुम्ही पाहायला मिळाली तर तब्बल 29 धावाची, कारण पहिला फलंदाज रवी पाटील हे डकआउट 0 धावसंख्येवर बाद झाले होते. नाबाद 29 धावांची पार्टनरशिप, ज्याच्यामध्ये नरेश सावंत खेळतात वैयक्तिक 25 धावसंख्येवर. योगेश दादा पवार वैयक्तिक खेळत आहेत 4 धावसंख्येवर. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाचं नवीन षटक आहे 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येत आहेत कांचनदादा पालकर, जे राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, जे केवाळे गावाचे उपसरपंच आहेत. जसं चंदीगडपर्यंत त्यांनी गुणलेखन केलं, हे खरं तर पनवेलसाठी आणि आपल्या रायगडसाठी खूप चांगलं योगदान आहे. तर संजय भगत उसरली गावाचे गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहिलं, गावदेवी उसरली, ज्यांना अंकल या नावानेच संबोधलं जातं, कारण क्रिकेटमध्ये टोपण नाव बरीचशी तुम्हाला पाहायला मिळतात, हे देखील योगदान आहे. माझं टोपण नाव काका म्हात्रे हे तर खरं तर मला पनवेलकरांनी दिलं. पनवेलमध्ये खास करून नवीन पनवेलमध्ये क्रिकेट खेळताना ते नाव मला पनवेलकरांनी दिलं. आज मी महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना याच नावाने समालोचन करतो. माझं मुख्य नाव दत्ता म्हात्रे, परंतु काका म्हात्रे नावाने मी समालोचन करतो. तर संजय भगत मात्र अंकल या नावाने या ठिकाणी गोलंदाजीसाठी खेळण्यासाठी तयार, यावेळी फेकण्यासाठी तयार असतील. पावलूची दोन्ही षटकं समाप्त झालीत. योगेशदादा पवार या ठिकाणी आपण पाहतो हार्ड हिटर फलंदाज, डावकर फलंदाज, यांनी कित्येक मैदान गाजवलीत. वैयक्तिक खेळतात 4 या धावपलकर असताना. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला आहे. शॉर्ट थर्डमॅन, त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट पाहू शकता. यानंतर आपण पाहता ते अर्थातच डीप पॉईंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्रशः आणला आहे, या ठिकाणी चेंडूला खोदून काढला. योगेश यांनी चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये खेळला आहे. इथे थोडंसं मिसस्पीड होते, अर्थात दुसरी धाव घ्यायची होती, नकार दिला गेला आणि तोपर्यंत कोणती एक धावीचं आणखीन योगदान. संत गतीने या ठिकाणी निश्चित धावांचं योगदान एका बाजूने किल्ला लढवतात योगेश दादा पवार, कारण एक मोठं नाव क्रिकेट विश्वामधलं. पेणचं निश्चितच त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला जर आपण आला तर त्यांच्या नावाचं एक पॅव्हलियन देखील तुम्हाला पाहायला मिळतं, ते पेणकरांनी दिलं, त्यांचं निश्चित योगदान म्हणता येईल. तर समोर आता मात्र फलंदाज नरेश सावंत, हार्ड हिटर फलंदाज 25 या वैयक्तिक धावसंख्येवर. मध्यमगती मारा करणारे गोलंदाज संजय भगत यावेळी तयार. यावेळी पहा अपील केलं गेलं तर पंचांकडे, मात्र पंच इथे सगळे दोन्ही पंच एकत्र येतील. बॅटचा स्पर्श झाला किंवा नाही हे दोन्ही आमचे पंच, अर्थात विशू कोळी सर गव्हाण आणि सुनीलजी पाटील सर मुरबी, जे आमचे रायगड समालोचन असेंचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांचे मोठे बंधू आहेत, ज्याने खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. कारण 11 दिवस असणारी ती क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालन हे आमचे संदीपजी पाटील सरांचं खूप चांगलं योगदान. सुनीलजी पाटील यांनी देखील पंचांची भूमिका ठिकाणी मारली. सोयीचा इशारा येतोय, पंचांचे हात जमिनीला समांतर येतात आणि तोपर्यंत या अर्थात धावपलकात पुन्हा एकदा वाढ होईल. धुळीचं या ठिकाणी साम्राज्य आपण पाहू शकता, हे योगदान आहे. खरं तर हिवाळ्याचे दिवस आहेत. सुरुवातीला एक आठवडाभर चांगली थंडी आपल्याला पाहायला मिळाली रायगड जिल्हा, खास करून पेण, अलिबाग, पनवेल या परिसरामध्ये. पण त्यानंतर पाहिलं तर थंडी थोडीशी गायब झालेली आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच पडलेला भरपूर पाऊस, त्यानंतर भरपूर थंडी खरं तर पाहायला पाहिजे होती. आता प्रखर उष्णता आपल्याला मे महिन्यापर्यंत सतावेल. वरी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी चेंडूला उचलून खेळ आहे. अर्थात वन बाउन्स चेंडू इथे मात्र लॉंग ऑफमधून जाईल सीमारेच्या बेळगे. सुनील
पाटील सरांचा इशारा येतोय. चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळते. चौकार आणि एकूण धावफलकात पुन्हा एक धाव वाढवते. धावफलका धावा 4 पुढे जातात. धावफलका धावा येतात त्या तब्बल 35 धावा धावफलका आल्यात. 74 धावांचा लक्षाचा पाठलाग. 35 धावा धावफलका आल्यात म्हणजे अजूनही तब्बल 39 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी नरेश सावंत यांच्या बॅटमधून. गोलंदाज संजय भगत अंकल गावदेवी उसरली म्हटल्यानंतर अर्थातच पळसपा पट्ट्यामधलं ते गाव आणि त्या पट्ट्यामध्ये अनेक रजनी क्रिकेट स्पर्धा खास करून गावदेवी उसरलीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळी मात्र चांगला चेंडू होता. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता पण बॅटचा स्पर्श होतोय. चेंडू गेला तो अर्थात सिरी पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. तो म्हणतो एक धाव सहजगत्या पळून काढली. रनिंग द विकेट अतिशय चांगली आहे ती इथे दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. 1 धावेचं योगदान मिळते ते नरेश सावंत यांना. 1 धावेच्या माध्यमातून ते पुढे सरकतात. एकूण धावफलका धावा येतात त्या 36 धावा धावफलका आल्या. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. 38 धावांची अजूनही गरज आहे. दिल्ली काफी दूर किंवा मुंबई खूपच दूर असं ज्याला म्हणलं जातं. पुन्हा एकदा डावखरे फंडाच आहेत योगेशदादा पवार जे वैयक्तिक खेळत आहेत 5 या धावफलकावर. या ठिकाणी चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतलंय. चेंडूला मिड विकेट सीमारेषेकडे पाठवून दिलंय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि येतोय हा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा 6 धावा मिळतात. पहिला फटका होता योगेशदादा पवार यांच्या बॅटमधून आलेला ज्याने आक्रमकता निश्चित पाहायला मिळाली यावेळी. कारण मी मगाशी म्हणलं होते की डावखरी फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज म्हणतात. 6 धावा ज्यांनी मिळाल्या आणि या 6 धावांच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक धावसंख्या इथे आपण पाहायला मिळते ते 11 आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरते 42च्या घरामध्ये. 42 धावा एक सुंदर आयोजन नियोजन कारण 7 ते 17 अशी चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पुढे सरसावले आहेत. या ठिकाणी मात्र गॅप शॉट चेंडू आमच्या बरोबर समालोचन समोर येतोय. अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरमधून आलेला आहे. आणखी दणदणीत योगेश दादा पवार यांच्या बॅटमधला हा चौकार. 4 धावांचं योगदान येथे मिळते. 46 धावा धावफलकावर. सुरुवातीला संत गतीने खेळले पण त्यानंतर मात्र थोडंसं आक्रमक करतात आणि संजय भगत अंकल यांच्यावर मात्र त्यांनी आक्रमण केले. एकूण धावफलकात धावा येतात ते 46. पुढील चेंडूसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. आपण पाहताय की शॉर्ट पॉईंट देखील तैनात आहे. डीप पॉईंट एक क्षेत्ररक्षक आणला गेलं आहे. शॉर्ट फाईन लेग देखील आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. पुढचा चेंडू मात्र पाहिला चेंडूला खेळलं आहे. अर्थात चेंडू ड्राईव्ह केला होता ऑन साईडला तिथे थांबवलं आहे 1 धावीसाठी. 1 धाव आणखीन 1 धावफलकात वाढेल. 1 धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3ची सांगता होते आणि 3 षटकांची समाप्ती. एकूण धावा प्रथम फलंदाजी करत असताना वीर मराठा जोहे पेण या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 47. म्हणजे आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि निश्चितच या 74 धावांच्या पाठलागमधून धावा धावफलकावर 47 म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 27 म्हणजे 13.25ची सरासरी या ठिकाणी अर्थातच गरज आहे ती वीर मराठा जोहे पेण. षटक आपण पाहिलं संजय भगत अर्थातच अंकल यांचं ज्यांचं महागडं षटक ठरलं ज्यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या. दिनेश उलवेकर यांनी तब्बल 18 धावा खर्च केल्या. तर हेमंत यांनी देखील 11 धावा खर्च केल्या. तिन्ही गोलंदाजांचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर अर्थातच महागडी गोलंदाजी म्हणून आपल्याला पाहायला मिळाली. तर 27 धावांची गरज आहे. क्रिकेट हा नेहमी हाणावळीचा खेळ असं म्हणलं जातं. सुरुवातीला संत गतीने खेळायचं त्यानंतर आक्रमक खेळायचं चांगल्या चेंडूंना सन्मान नाही द्यायचा आणि खराब चेंडूंना मात्र अर्थात मोठे फटके मारायचे. आणि हे खरं तर अनेक क्रिकेटपटू रायगडच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि पनवेलचा आम्ही नेहमी उल्लेख करतो की पनवेल तालुका किंवा पनवेल ही क्रिकेटची पंढरी असं म्हणलं जातं. कारण जेवढ्या स्पर्धा पनवेलमध्ये होतात तेवढ्या महाराष्ट्रात देखील होत नाही खरं हकीकत आहे. पुढे आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज हेमंत आहे ज्याने 11 धावा खर्च केले होत्या. तोच गोलंदाज आहे आणि 12 चेंडू 27 धावांची गरज असताना या ठिकाणी डावखरे फलंदाज समोर आहेत ज्यांनी आक्रमकता दाखवले. योगेशदादा पवार 1 षटकार चौकारांच्या माध्यमातून त्यांनी खेळी सजवले. इथे पाहूया 12 चेंडूमध्ये यांना 27 धावांची गरज असताना कशा प्रकारची फलंदाजी ते करतील. हेमंत तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी आतमध्ये येणारा फ्रंट फुटवर आले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आता फुटवर्क अतिशय चांगला आहे कारण लेदरचा हा अतिशय गाजलेला खेळाडू म्हणजे योगेशदादा पवार आहेत. अर्थात त्यांनी देखील अनेक मैदानं गाजवली त्यामुळं निश्चित खूप चांगलं योगदान मिळेल. 1 धाव मिळते ती संघाला. धावफलकात 1 वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 48. आता मात्र समोर मात्र नरेश सावंत जे आक्रमक फलंदाज आहेत त्याने आतापर्यंत 3-4 चौकार आणि 2 षटकार मारलेत.
आणि तिसरा क्रमांक देत असताना ही जी भागीदारी ही संपूर्ण जी आपण पाहताय ती 48 धावांची आणि या ठिकाणी फुल टॉस होता, हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक काय डीप एक्स्ट्रा कव्हरला, इथे मात्र तो कोणती चूक करत नाही, इथे सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून परत येईल. परंतु बाद होण्यापूर्वी त्याने 48ची जी पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली ती अतिशय सुंदर पार्टनरशिप जी आपल्याला पाहायला मिळाली ती नरेश सावंत यांच्यामध्ये, ज्याने 2 चौकार 2 षटकारांच्या मध्ये तब्बल एकूण धावांचं योगदान त्यांनी दिलं ते 30 धावांचं. एक चांगली फलंदाजी त्यांच्यामधून पाहायला मिळाली, दिशा दिली आणि अर्थात मात्र त्यानंतर येणारा फलंदाज पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल, पण खूप चांगली फलंदाजी त्यांच्यामधून ते बाद झाले. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. समीकरण जर आपण पाहिलं 74 धावांची गरज वीर मराठा जोहे पेण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या 2 संघामध्ये ही सुरू असलेली लढत उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कारण आजचा रविवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी थोडेसे उशिरा मैदानात दाखल झाले असतील, तर त्यांच्यामध्ये हा लढत सुरू आहे. आणि वीर मराठा जोहे पेण या संघाला 14.80च्या 74 धावांची समोर गरज आहे. धावपलकार धावा आल्या त्या 48. त्यामुळे आता मात्र हे षटक क्रमांक 4 सुरू असताना 26 धावांची अजूनही गरज आहे. यश मिळते ते गोलंदाज हेमंत याला, जो वैयक्तिक आपल्या भागीचं दुसरं षटक तो फेकतोय. पहिल्या षटकात 11 धावा महागडं ठरलं होता. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याने 1 धाव दिली आणि एक चांगला फलंदाज अर्थात नरेश सावंत यांना मैदानातून परतवले. नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानामध्ये. आंबिवली गावाचे दीपक पाटील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतात. यावी बॅटच्या जवळ येऊन दिलं चेंडूला, ऑनसाईडला खेळले. चेंडू आपण पाहतात तो स्क्वेअर लेग दिशेने डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने सुंदर फेकी इथे पाहायला मिळाली, पण तो म्हणतात 2 धावा काही रोखू शकले. 2 धावा मिळतात त्या संघाला. 1 धाव अर्थातच इथे कमी होईल, कारण 1 शॉट ज्याला म्हणलं जातं, 1च धाव इथे मिळेल. पाहूया पंच दर्शवत आहेत. याच्या आपण मग स्क्रीनच्या माध्यमातून आमचे तिसरे पंच पाहतील. आमचे तिसरे पंच म्हणून दीपकजी पाटील पाली पनवेल हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्क्रीनमध्ये पाहतील की इथे धाव पूर्ण होती किंवा नाही, कारण कोणत्याही संघावर कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही हे आमचे पनवेलकरांची खूप चांगलं योगदान नेहमी देत असतात. हे आपल्याला पाहायला मिळेल. काही क्षणात निर्णय येईल 2 धावा पूर्ण किंवा 1च धाव, याचं उत्तर देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर तिसरे पंच दीपकजी पवार सर, दीपकजी पाटील सर माफ करा पाली, इथे पाहता स्क्रीनच्या माध्यमातून दर्शवतील आपल्याला की इथे किती धावा आहेत. ऑनफिल्ड जरा पंचांचा निर्णय महत्त्वाचा असेल. कॅमेऱ्यात येत नाही आहे. येस 2 धावा, 2 धावा इथे 2 धावा बिल्ट इन आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती 50. अर्धशतक धावफलकावर. पुढचा चेंडू ॲक्रॉस द लाईन खेळलाय, सुंदर फलंदाजी इथे पाहतो. डीप फाईन लेगमध्ये चेंडू मात्र थांबत नाही आणि पंच दर्शवत आहेत हा एक दणदणीत चौकार 4 धावांसाठी. धावा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते अर्थात दीपक पाटील यांची, ज्याने 6 धावांचं आत्तापर्यंत योगदान दिलं. अंकुजी वाजेकर सर अर्थात ओळेचे अंकल नावाने प्रसिद्ध. मगाशी मी म्हणालो की टोपण नावं अतिशय आहेत. मगाशी दीपक पाटील यांना आपण पाहिलं होतं की संजय भगत यांना, ज्यांना अंकल नावाने समोरलं जायचं. तर 54 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू डावखरी फलंदाज होती, पुन्हा एकदा फ्रंट फुट आले. फुटवर्क चांगलं होतं. चेंडू मात्र हलकंसं खेळ आहे पॉईंटच्या दिशेने आणि योगेशदा पवार यांना या ठिकाणी मात्र एक संधी निश्चित मिळाले, समोर येतील. 1 धाव. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलकात वाढ होते ती 55 धावा धावफलकावर. 4थं षटक मार्ग असतं. हेमंत एक चांगली गोलंदाजी करतोय. छोटा रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी या चेंडूला योगेशदा पवारने मात्र हवेतून खेळलाय. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कोणती चूक क्षेत्ररक्षक करत नाही. हा खेळ मात्र इथे योगेशदादा पवार यांचा समाप्त होतोय. पण योगेशदादा पवारने देखील अतिशय चांगलं योगदान दिलं. एक षटकार चौकाच्या मधून खेळी सजवली आणि तब्बल जर तुम्हाला पाहायला मिळालं तर आता इथे 55 आहे धावसंख्येवर. अर्थात 2-3 फलंदाज मैदानातून परतलेत ते वीर मराठा जोहे पेण संघाचे आणि योगेश दादा पवार यांची वैयक्तिक धावसंख्या तुम्ही जर पाहिले तर अर्थातच तब्बल 17ची खेळी त्यांनी सजवली. चांगली फलंदाजी केली. सलामीले फलंदाज होते. चांगलं योगदान दिलं. मगाशी नरेश सावंत यांनी 30 धावांचं योगदान दिलं.
तर दुसरीकडे दीपक पाटील एक चौकाराच्या माध्यमातून 7 या धावसंख्येत आणि गोलंदाज हेमंतला मात्र आणखीन एक यश मिळालं. आत्तापर्यंत जर विचार केला या षटकाचं तर त्याने 2 विकेट प्राप्त केले. पहिल्या षटकात कोणती सफलता त्याला नव्हती. या षटकात त्याने 8 धावा दिल्या. पहिल्या षटकात 11 धावा दिल्या. 2 षटकं 0 निर्धाव, तब्बल 19 धावा आणि 2 फलंदाज बाद ही कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तर षटक आपण या ठिकाणी पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानात येईल. आता मध्ये समीकरण आपण पाहूया. 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 55. त्यामुळे येणारी 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. षटकार चौकारांची बरसात इथे होणं आवश्यक आहे. पण चांगली गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि नवीन गोलंदाज यावेळी दिनेश येत आहेत. 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. नोकरी, धंदा, व्यवसाय, कुटुंब आपलं मूळबाळ सांभाळून खरं तर ही मंडळी मैदानामध्ये येतात. सराव संध्याकाळच्या सत्रामध्ये करताना बऱ्याच मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसं मी मगाशी म्हणालो की आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जसं डायबिटीज आणि ब्लड प्रेशरसाठी तुम्हाला डॉक्टर्स मंडळी जसं मगाशी मी म्हणालो होतं की किमान 6 किलोमीटर चालणं आवश्यक आहे. पण आपल्याकडे वेळ नसतो. मग अशा वेळेला तुम्हाला खरं तर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ खेळणं आवश्यक आहे. हे खेळण्यामध्ये निश्चित योगदान मिळतं. आणि हेच खरं तर 40+ क्रिकेटपटू एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य आहे 40+ क्रिकेट स्पर्धेचं आणि तेच जपण्याचा प्रयत्न करतात. तर गरज आहे 19 धावांची. 6 चेंडू. दिनेश यावेळी गोलंदाज आहेत नवीन पनवेल एंडकडून. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पाहूया पंच नो बॉल म्हणून घोषित करतात आणि इथे मात्र पुढचा चेंडू अर्थात फ्री हिट असेल. कारण या आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा विचार केला तर मला वाटतं हा पहिला नो बॉल असेल. या ठिकाणी पाहायला मिळालं फ्री हिट असेल. त्यामुळे फलंदाज फक्त धावचीच्या रूपाने बाद होऊ शकेल. संगणक या ठिकाणी येत आहेत आणि गोलंदाज दिनेश यांना समजावतात 1 धावेचं योगदान इथे मिळेल आणि संघाची धावसंख्या 1 निवाडेल. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावफलकात वाढ होती 56. काल कंचनदा पालकर यांनी सांगितलं की 84 धावा या स्पर्धेला धावांचा उच्चांक नोंदवला. धावांचा निच्चांक फक्त 7. हे देखील तुम्हाला पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. वळूया मैदानाकडे. यावी फुल टॉस. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने. परंतु इथे चेंडूला मात्र निश्चित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज धावचीत होण्याची शक्यता आणि नक्कीच फलंदाज धावची थोडीशी अतिघाई संकटात नाही. जसं समोरचं मुंबई पुणे एकच धाव या ठिकाणी अर्थात दिली जाईल असं पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि फलंदाज सुरक्षित आहे. कारण जसं म्हणतात की क्रिकेटमध्ये अतिघाई संकटात नाही. मुंबईचं समोरचं मुंबई पुणे हायवेचा एक्सप्रेस हायवेचा विचार केला तर बरेचसे वेळा आपल्याला पाहायला मिळतात अशा घटना. पण इथे मात्र फलंदाज सुरक्षित आहे. चला तिसऱ्या पंचानं पुन्हा एकदा पाचारण केलं. स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. कोणाचा रिव्ह्यू अंपायर? बॅटिंग साईड पाहूया. अगदी निर्णायक क्षणी हा सामना आलेला आहे आणि अशा वेळेला निश्चित पंचांचे खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं की ते तिसऱ्या पंचांकडे मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला काही क्षणात इथे निर्णय येईल. दीपक पाटील सर पुन्हा एकदा पालीचे इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. मैदानाचा विचार केला तर विशू कोळी सर गव्हाण आणि नॉनस्ट्राईकला सुनील पाटील सर मुरबी हे पंचांची भूमिका निवडतात. ह्या पंचांनी खरं तर संपूर्ण या रायगडच्या क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने खूप गाजवल्यात. पाहूया काय घडेल काय बिघडेल इथे पाहायला मिळतं. कारण 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील सरांच्या माध्यमातून खूप चांगलं येतं आणि या ठिकाणी येस निर्णय या ठिकाणी आलेला आहे. धावा 57 धावा या धावफलक आहेत. या ठिकाणी मात्र मोठा फटका. चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनला. आमच्या समालोचकांच्या वरून येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी षटकार येतोय. अगदी निर्णायक क्षणी पाहायला पुढे सरसाव चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज निलेश पाटीलने. 6 धावा 63 धावा धावफलक आल्यात आणि आता मात्र पाहणार आहोत की 11 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 4. बॉल जरा द्यायचा आहे. तर पहा 40+ क्रिकेट देखील तितकं सुंदर पाहायला मिळतं. आज रविवारच्या आमच्या नवीन पनवेल आणि पनवेल परिसरातल्या क्रिकेट रसिकांची मन जिंकणारा क्रिकेट ज्याला म्हणलं जाईल. कारण 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग देखील या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो वीर मराठा जोहे पेण या संघाच्या माध्यमातून
ज्याच्यामध्ये मगाशी पाहिलं की नरेश सावंत यांनी तब्बल 30 धावांचं योगदान दिलं, योगेश दादा पवार यांनी तब्बल 17चं योगदान दिलं आणि आता आलेले फलंदाज त्याचा पण विचार केला तर निलेश पाटील यांनी मध्ये एक षटकाराने आपलं या ठिकाणी निश्चित खातं खोललं. तर क्रिकेट क्षेत्रामधली अतिशय जुनी जाणती मंडळी विश्वासदादा पाटील या ठिकाणी येतात. त्याचबरोबर अनेक नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल आणि त्यासाठी सुद्धा शुभेच्छा असतील. या पण मंचावर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला जास्त थांबायचं नाहीये, बॉल गेल्यानंतर आपल्याला नवीन बॉल घ्यायचा आहे. अंपास तर मैदानाकडे आपण वळूया. प्रवीणदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक आभार आणि त्यांना खेळताना आपण पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण आपण पाहूया. या ठिकाणी मात्र धावा धावपलकावर येऊन पोचतात त्या तब्बल 63. 11ची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहे ते 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू इथे पाहायला मिळतात, हवेतून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या बाहेर इथे जाईल का आणि हा निश्चित शानदार आणखीन एक षटकार. 6 धावांसाठी 6 धावा आल्यात. काय फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. निलेश पाटील यांनी सलग 2 षटकार मारलेत. आता मात्र फक्त गरज आहे ती 5 धावांची आणि चेंडू बाकी आहेत ते 3. सामना निश्चित जवळ आलाय परंतु अजूनही कोणता संघ जिंकलेला नाही. ना वीर मराठा जोहेपेण ना मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. परंतु मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाच्या खरे तर 73 धावांची या ठिकाणी निश्चितच वेध घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी हा चेंडू वाईडिश लॉंगांमधून येतोय. हा विजयी फटका षटकार 6 धावा आणि सलग 3रा षटकार निलेश पाटील यांच्यामधून. तर या ठिकाणी मात्र वीर मराठा जोहेपेण योगेशदादा पवार यांचा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. निलेश पाटील यांचे 3 दमदार षटकार इथे पाहायला मिळाले, जे सामन्याचे चित्र पूर्णपणे बदललं आणि हा संघ या ठिकाणी विजय होतोय. तर सामन्याचा सामनावीर अर्थातच निलेश पाटील ज्यांनी 3 चेंडूमध्ये तब्बल सामना फिरवण्याचं काम केलं, 18 धावांचं योगदान दिलं. तर निलेश पाटील या ठिकाणी ठरतात सामनावीर. जाऊया दीपकजी पाटील सरांकडे. इथे मात्र आमच्या अर्थातच समालोचन कक्षामध्ये अर्थात नाणे कक्षामध्ये जिथे सामनावीर पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. निलेश पाटील 3 चेंडू 18 धावा. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या विनिंग टीम सुजय लेलेवन विंधणे आणि वीर मराठा जोहेपेण आणि त्याचप्रमाणे ओनर हर्षजी पितळे यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही संघाचे संगणक या सुजय लेलेवन विंधणे उरण आणि वीरमराठा जोहे यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. दीपकजी पाटील सरांकडे जाऊया आणि इथे निलेश पाटील जे सामन्याचे